तर शिवप्रभात मंडळी, पुन्हा आपलं स्वागत आहे आपलं मराठवाडा चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर ब्लॉगमध्ये. काल तुम्हाला सांगितलं होतं आम्ही जवळपास पिंपळगावला आहे नाशिकपासून. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. झोप वगैरे झाली व्यवस्थित, निघायची तयारी. थोडं उशीर झाला कारण काल रात्री आम्हाला 3-3:30 वाजले होते मला वाटतं बहुतेक. तर नाश्ता वगैरे आता करूनच आम्ही निघणार आहे. म्हणजे आता नॉनस्टॉप, म्हणजे जेवढं मॅक्झिमम आपल्याला कवर करता येईल टुवर्ड्स कोटा. तर कोटा इकडनं आपल्याला 750 किलोमीटरच्या आसपास दाखवत आहेत, 13 तास. तर मध्ये एक लंच ब्रेक वगैरे घेऊ आणि ट्रॅफिक वगैरे जर का मध्ये कुठे मिळाली तर मग त्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे. तर आपली हॅरियर पण सज्ज, आराम केल्यानंतर. तर आजच्या दिवसाची सुरुवात करू आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा आहे. त्या चालू झाला बघा यांचा फोटोशूट. नाश्ता दिलेला आपण पोहे, आलू पराठा आणि ब्रेड टोस्ट. मी सध्या ब्रेड टोस्टच खायचा विचार केला. मग नंतर बघू. आपला आहे मुंबई हॅरियर ओनरचा बॅच, मेटल बॅच. आणि आय एम फीलिंग ऑनर्ड टू बी अ पार्ट ऑफ मुंबई हॅरियर ओनर ग्रुप. अँड आय विल पुट दिस metal badge on my waist, on my Harrier. This will accompany with me throughout the journey. Thank you so much, Mumbai Harriers team. चांदवड टोल नाका आलेला आहे आणि आपण आता हॉटेलवरून निघून 50 किलोमीटर आलो आहे. थोडी ट्रॅफिक आली, नंतर मग रस्ता थोडासा क्लीन होता. आता आपण जाऊ चांदवडला रेणुका माता मंदिरामध्ये. आलो जस्ट, आपण गाडी पार्किंगला लावली. चांदवडला पोचलो. श्री रेणुका माता देवस्थान दर्शन घेऊया. बघू गोप्रो अलाउड करतात का. आणि माझी कुळदेवत असल्यामुळे इकडे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते मला. आणि देवीचा आशीर्वाद असून पूर्ण टूरमध्ये. मंदिराचं वातावरण एवढं छान वाटतं ना आलं की, म्हणजे तासन-तास बसावं असं वाटतं. इकडे खूप छान वाटतं. तर इथं आपण शूज काढू. इकडे पाय धुवायला सुविधा आहे आणि मग इकडे आतमध्ये दर्शनाला. देवीसाठी आपण थाळी घेऊ. ठीक आहे, थँक्यू. येतो. वा, छान प्रसंग वाटतो. तेव्हा समोरच देवीची मूर्ती दिसते. वा, खूप सुंदर. गाभारा माता अहिल्याबाई होळकर यांनी या पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. रेणुका माता. रेणुका माते की जय. पूर्ण कोरून बनवलेलं आहे पूर्ण मंदिर. सर्व शरीरांची दर्शन करा. जय श्री मालकी जय. आलो आपण. ओम गणपते नमः. ओम दुर्गा देवी नमः. श्री शेषनागाय नमः. रेणुका माते. आमचा पूर्ण कथा दिली आहे, म्हणजे रेणुका माते देवस्थान चांदवडची. तर तुम्ही पॉज करून पूर्ण वाचू शकता त्याच्यामध्ये.
आता नवरात्र झाला त्याच्यामध्ये खूप मोठा उत्सव असतो इकडे पूर्ण 9 ते 10 दिवस. चला आपण टुवर्ड्स कोटा प्रस्थान करू. देवीचं पण दर्शन छान झालं आहे, प्रसन्न वाटतं आता. छान दर्शन झालं आमचं, लवकर झालं, गर्दी पण नव्हती आणि लवकर जेवढं पण करायचा प्रयत्न केला. पण देवस्थानात आलं की म्हणजे थोडंसं जिकडे आपल्याला पीस मिळतं तर तिकडे ऑफकोर्स थोडं अजून थांबायची इच्छा असते आपल्याला. आलो पार्किंगपर्यंत. कोटा आपला प्लॅन असा होता की कालच चांदवडला यायचं होतं, म्हणजे सकाळी इकडे दर्शन घेऊन आपण निघणार होतो. मग ते 2 तासाच्या ट्रॅफिकमुळे पूर्ण हे झालं. ठीक आहे, आपलीच गाडी आहे त्याच्यामुळे त्याचा एक फायदा होतो की कधी कुठेही आपल्या पद्धतीनुसार आपल्या सिच्युएशनला आपण डिसिजन घेऊ शकतो. तर इकडे आपली गाडीकडे जाऊ आणि निघू. हे लोक येत आहेत वॉशरूमला जाऊन. गाडी थोडी क्लीन करावं लागेल. आतमध्ये तर क्लीनच आहे, बाहेर क्लीन करावं लागेल. हो, आता हे लोक आले नाहीत अजून, आले की मग लगेच निघू. गुगल मॅपला काय झालं माहिती नाही आम्हाला. अजून इथे दाखव रे, इथे ब्लू मध्ये दाखवते पूर्ण, हे बघा. आणि ट्रॅफिक मध्ये अडकलोय, पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि जवळजवळ मागचे अर्धा पाऊण तास झाला धुळ्याच्या रोडला आम्ही, खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे जो विचार केला होता की इकडनं हायवेने निघून जाऊ, म्हणजे गुजरात हायवे याच्यासाठी नाही निवडला कारण वापीपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि आता इथे सुद्धा अडकलोय. आजचा टार्गेट होता आपल्याला सवाई माधवपूर किंवा कोटाचा, पण दोन्ही पण मुश्किल वाटतंय. पण ठीक आहे, 12-1 वाजेपर्यंत जेवढं आपल्याला गाडी खेचेल तेवढं खेचू आणि मग उद्या त्याप्रमाणे आपल्याला शेड्यूल करावं लागेल परत आपण प्लॅन. गुड न्यूज, आता निघाली बाबा, गुड न्यूज, ट्रॅफिक निघाली. जिथे जावं तिथे ट्रॅफिक, परत ट्रॅफिक मध्ये अडकलं. आपण धुळे क्रॉस केलंय, पण ही बहुतेक त्याचीच म्हणजे सिटीवाली ट्रॅफिक असावी का माहिती नाही. पण याच्यामध्ये दाखवते, मगाशी दाखवले 10+ मिनिट्स, आता 6+ मिनिटवर आलाय. आपला जो कालपासून जो प्रोग्राम बिघडला आहे तो बिघडलेलाच आहे. खूप ट्रॅफिक आहे. मग तुला आता काय बोलावं असं वाटतंय? काय आपलं सगळं प्रोग्राम शेड्यूल सगळं चेंज होतंय. आता पळून किती पळवणार ना. ठीक आहे, पुढे खाली दिसतंय. कोटाला जायचा प्लॅन आहे. आता आपल्याला किती दाखवत ते, हा आपला जो मॅप लावलाय तो इथपर्यंत लावलाय सवाई माधवपूर. त्याच्या अलीकडेच 150-150 किलोमीटर कोटा आहे. म्हणजे आता असतील 550 किलोमीटरच्या आसपास आणि 11 तास. तर 11 तास आतापासून जरी पकडले 1:45 म्हणजे रात्रीचे 1:45 पर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, पण अजून लंच वगैरे पण बाकी आहे ना आपला. धुळे क्रॉस केल्यानंतर आपण लंच करू फटाफट, जे रेडी असेल ते खाऊ आणि निघू. बाय बाय. This song is dedicated to कडू. आमच्यामध्ये एक आला आहे फक्त झोपायसाठीच मेमरी घेऊन आलाय. हो, जर्नी काय एन्जॉय करत नाही. 3:30 वाजले आता. तर विचार केला की गाडीने पण अलार्म दिला होता की टेक ए ब्रेक. मग आता त्याच्यामुळे थांबलोय आम्ही. 3:30 झालेत. तर म्हटलं तसंही ब्रेक घ्यायचं तर मग जेवून घेतलेलं बरं. मग आपण MP बॉर्डरच्या आसपास आलोय, तर जेवून घेतो आणि मग त्याच्यानंतर मग परत कंटिन्यू करू टुवर्ड्स कोटा. इधर रखते ना थोडा. चला, आपलं जेवण झालेलं आहे, पण निघूया कारण उशीर झालेला आहे. मला वाटतं रात्री 2-3 तरी होणारच आहेत. कोटा परत ती स्टोरी. परत तसं नको. आता निघालो आम्ही लंच करून. छान होतं. आम्ही काहीतरी अंगार वगैरे घेतलं तर यांनी ते एकदम गरम तव्यावरती पनीर आणि काजूची भाजी हे करून दिली होती. छान होतं, टेस्ट होती. आता आपण MP बॉर्डरला आहे, तर सेकंड स्टेट आफ्टर महाराष्ट्र आपलं चालू होईल. जेवण वगैरे पण मस्त होतं. हेच मजा, म्हणजे आपण ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो त्यावेळेला जसंच आपण जातो तर त्या लोकल कुझिन आपल्याला टेस्ट करायला मिळते. ते
मजा आहे आपल्याला. MP मध्ये तसं पहिलं तर खूप काय खायला, कचोरी आहे, फरसान, नमकीन. त्याच्यानंतर मग हिमाचलची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे तो वॉशरूमला गेलेत, यांची वाट बघतोय. हा मॅप आहे आपला, सकाळ 4:30 दाखवतोय बघा. पण हा सवाई माधोपूर आहे, इथपर्यंत जाणार नाही आपण अजून. मग दुविधामध्ये कोणता रस्ता पकडायचा ते, म्हणजे एक तर हरियाणा सुपर एक्सप्रेस हायवे आहे की जो डायरेक्ट अंबालाला कनेक्ट करतो, आणि ज्या रूटने आपण चाललो आहे तिकडनं पुन्हा तो कनेक्ट करणार दिल्ली मुंबई हायवेला. तर दोनपैकी एक. आता कोटापर्यंत तर रस्ता सेम आहे, तिकडे मग आपण डिसिजन घेऊ काय करायचं ते. यस, वी आर एंटरिंग इन टू MP, मध्य प्रदेश. अगेन वी आर स्टक इन ट्रॅफिक. आता हे किती आहे रे, इंदोर 170 किलोमीटरच आहे इकडनं. MP मध्ये आपण एंट्री केली आहे, पण ट्रॅफिक आपल्या पीछा सोडत नाही, भयंकर. हे बघा, Just like rain, it is playing with us. सिरियसली मॅन. म्हणजे आपण तो रस्ता सोडला गुजरातचा की ट्रॅफिक असेल, पण बघा, इंदोर 174, शिवपुरी 570, आग्रा 810. टाइम बहुत वाढला इकडे. हा जो घाट आहे इकडे आमचे कार्टून आहे, आणि त्यावेळेला नेमका प्रवीणच होता. आम्ही इकडनं बाईकवरून उज्जैनला जात होतो. आपल्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला दिसेल. तर इकडे या उतारावरतीच माझा सायलेन्सरच निघाला होता पूर्ण. मग तो असंच गरम गरम सायलेन्सर घेऊन आम्ही खाली गावामध्ये वगैरे गेलो. लोकल लोकांनी पण आम्हाला हेल्प केली, की म्हणजे इकडच्याच लोकांनी. आणि इथे देवीचं मंदिर पण आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की इकडे एकदा या आणि दर्शन घ्या या घाटामध्ये. इकडे खाली या सर रोडवरती ते आलं की आता आठवलं. मागे पण मी उज्जैनला गेलो त्यावेळेला मला आठवलं होतं, पण त्यावेळेला मी व्लॉग नव्हता बनवला, तर आता दाखवला. तर तो व्लॉग तुम्ही बघू शकता, बाईकवरून केला होता उज्जैन. साडेसहा वाजलेत आणि इंदोर मला वाटतं इकडनं 40-50 किलोमीटर बाकी असेल, आणि टोटल आपले 500 किलोमीटर झालेले आहेत संध्याकाळचे 6:30. आणि इथे अंधार पण बघा ना, 6 वाजताच अंधार पडला होता पूर्ण. घाट क्षेत्र आरंभ इकडनं पुढे. आता टी ब्रेक घेऊ एक, मग त्याच्यानंतर मग प्रोसीड करू. त्याच्यानंतर डिसाईड करायचं की आम्ही टुवर्ड्स आग्रा जाणार का शिमला जाणार. कारण एक ब्रेक कुठे घ्यायचंच आहे तसाही. मग आग्र्यावरून पण तसं शिमला जाऊ, 500-550 किलोमीटर आहे, आणि तो रोड पण चांगला आहे पुढे आग्र्यावरून एकदा सुटलं तर काय डिसाईड करू तुम्हाला सांगूच आम्ही. तर सध्या एक टी ब्रेक घेऊ. ब्रेक घेतला आता, टी ब्रेक, आणि धावा लागलेला आहे. आणि इथं मस्त खाटबीट आहे, तिकडे चहा प्यायची एक मजा वेगळी. थोडं पाठ पण टेकवतो, कारण मागचे किती आहे मला वाटतं 3-3.5 तास, 3.5 तास झाले कंटिन्यू चालवतो. एक ब्रेकचा हक्क बनतो. पद्धतशीर अशा खाट आहेत. त्यांना बोल चहा एकदम बनवून दे स्पेशल कडक. सुबह तक नीली आना चाहिए ऐसा. तर सध्या आमचं आता डिस्कशन झालं आहे की आज आता आम्ही इंदोर आहे, तर आज किती जरी गाडी खेचली 8 वाजलेत, तर आम्ही उद्या शिमल्याला तर काय पोहोचू शकणार नाही. तर डिसाईड असं होतं की इकडनं आम्ही जाणार आग्रा, कारण तसं बहिणीकडे मला आग्र्याला जायचंच होतं. मग असं विचार चाललं की आता इकडनं आग्रा असेल 650 किलोमीटर, 650 किलोमीटर. मग इकडनं मी 200 किलोमीटर जर खेचले तर उद्या राहतं 450 किलोमीटर. तर मग 450 किलोमीटरला जास्त वेळ नाही लागणार, म्हणजे 10 तासपर्यंत तरी 10-10.5 तासमध्ये पोहोचून जाऊ. मग त्याच्यानंतर वृंदावन, म्हणजे एक काहीतरी होईल. नाहीतर मग असं होईल की उद्या पण शिमला नाही आणि परवा मग अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस पण तसं जाईल, असं होऊन जाईल. त्याच्यामुळे आता दिवस पण वाचवायचे आहेत, आणि तसं बहिणीकडे मला जायचंच होतं. तर मग आग्रा आणि आग्रा टू आहे, मग शिमला तसं जाऊ आम्ही. तर हे आतापर्यंतचे अपडेट आहेत, कारण ट्रॅफिकनी 2-4 तासाचे, म्हणजे परवा जो आपण निघालो रात्री ती 2 तास, आणि आजचा जो सकाळी घाटामध्ये आपल्याला लागला ट्रॅफिक, त्याच्यामुळे पूर्ण प्लॅनिंग चेंज होऊन गेलं. नाही तर पूर्ण शिमल्याचा आपला प्लॅन होता तसा. ठीक आहे, या गोष्टी घडत असतात, पण आपण त्याच्यातून मार्ग काढायचे आहेत. ठीक आहे. आणि आता काय होतं, रात्र झाल्यामुळे स्पीड तुमची ऑटोमॅटिक
कमीत कमी 10च्या स्पीडने तरी कमी होऊन जाते. म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत गाडी समजा 80-90 करत असेल तर तुमची गाडी परत 70-80च्या स्पीडवर जाणार, म्हणजे अंधार असल्यामुळे. कारण कधी रस्त्यात खड्डे वगैरे दिसत नाही, त्या भीतीमुळे आपण स्पीड आपोआप कमी होऊन जाते. तर चला निघू आपण गाडी. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण केलेले आहेत 700 किलोमीटर कंप्लीट. तर अजून 750 म्हणजे 50 किलोमीटर चालू, म्हणजे 11:30-12च्या मध्ये आपण जिथे पण पोहोचू तिकडे मग हॉटेल बघू. त्याच्यानंतर मग आग्रा राहील आपल्याला फक्त 400-450 किलोमीटर. मग उद्या आपण 8 तासामध्ये वगैरे कंप्लीट करू शकतो. तर हा आतापर्यंत बोला, कारण खेचावंच लागेल गाडी आणि ट्रॅफिकमुळे आपल्याला जे टाइम वेस्ट गेलेला आहे त्याच्यामुळे. तर 700 किलोमीटरचा आकडा पूर्ण केलेला आहे. आपल्याला करायचं तर आजची वेळ, आता ट्रॅफिक लागली तर काय करू शकतो. तर आजची रात्र इकडे काढू. हॉटेल जर का दाखवता आलं तर मी तुम्हाला दाखवतो, नाही तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि उद्या सकाळपासून ते मी चालू करतो. पण जर का तशी वेळ आलीच तर मी तुम्हाला हॉटेल आणि बाकी पण सगळ्या गोष्टी सांगेल की आम्ही कुठे थांबलो आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल थोडक्यात की आम्ही किती किलोमीटर कव्हर केले आज आणि किती वेळ लागला, किंवा पुढे तुम्ही थांबू शकतात. आणि जिकडे पण थांबू ते म्हणजे एवढं वेल नोन प्लेस नसणार जसं बाकी आहेत इंदोर, भोपाळ, ग्वालियर त्या टाईप. तर मग तुम्हाला पण माहिती पाहिजे की तिकडे हॉटेल्स आहेत का अवेलेबल का नाही आहेत. कारण आतापर्यंत एवढ्या पट्ट्यामध्ये आम्हाला नाही मिळालं, पण रस्ते छान मिळाले. एक नक्की रस्ते छान मिळाले. हॉटेल्स रेस्टॉरंट्स आहेत पण हॉटेल्स स्टेसाठी अजून लागले नाहीत. आणि झोप पण नशीब तेवढी येत नाही आहे. म्हणजे कंटिन्यू सकाळपासून आता मी जो 13 तास झाले गाडी चालवतोय तेवढं काय वाटत नाही आहे. मॅक्झिमम कव्हर करू. रस्ते पण छान आहेत, मस्त वाटत आहे. ड्रायव्हिंग एन्जॉय करतोय थोडक्यात. गाडी आणायचं जे माझा उद्देश होता की आपली ड्राईव्ह आपण मजा केली पाहिजे, तर ते करतोय थोडक्यात मी. कळवतो मी हॉटेलचं वगैरे काय होतं ते. ठीक आहे. ग्वालियर 316. ग्वालियरच्या रस्त्याने जरी गेलो तरी आपल्याला आग्रा लागतं. तर ऍक्च्युअली प्लॅन केला होता की थोडं लवकर झोपू आज, पण रस्ता एवढा छान मिळाला आहे ना की जेव्हा ट्रॅफिक मधून आपण निघाला त्याच्यानंतर एवढे छान रस्ते मिळाले की ना ऍक्च्युली गाडी म्हणजे बंद करायची इच्छाच होत नाहीये. तर इकडे आता आम्ही बिओवा असं काहीतरी गाव आहे, तिकडनं आता लेफ्ट घेतलं की मग कोणीतरी सांगितलं की छान रोड आहेत म्हणून. तर तिकडेच पोहोचलो आम्ही. आणि आपला आता करंट स्टेटस आहे की 434 आहे आग्रा. आणि आतापर्यंत आपले 760 किलोमीटर झालेले आहेत. तर हा होता आतापर्यंत हायवे टू हायवे वाला म्हणजे लेखाजोखा. म्हणजे आता पुढे लेफ्ट येणार म्हणून मी परत ऑनलाईन आलो तुम्हाला सांगायसाठी. आता इकडनं येणार गुना म्हणून एक आहे जागा. हा बिओरा आहे ना सरळ. तर आता बोलले की इकडनं पण छान रस्ते आहेत. आता ऑलरेडी हा एवढा छान रस्ता होता, तर अजून छान रस्ता आहे ना, तर माझी इच्छाच नाही होणार गाडी हे करायची. पण ठीक आहे, जेवढं कव्हर होईल तेवढं माझ्यासाठी पण चांगलं आहे. म्हणजे उद्या आग्र्याला आम्हाला जास्त वेळ मिळेल. पण चॅलेंज आता हे आहे की या रोडवरती आम्हाला स्टे मिळेल का हॉटेल. दिस इज वन ऑफ द चॅलेंज. ज्या वेळेला 400 किलोमीटर पेंडिंग असतील मग त्याच्यानंतर हॉटेल शोधायला सुरू करू. आता 438 आहे ना, अजून भाऊ 50 किलोमीटर घेतू शकतो तेवढं नील रात्री. कारण आता एवढं हे नाही, उद्या सकाळी कदाचित ट्रॅफिक लागली मग काय करणार ना. ट्रॅफिक म्हणजे गाड्यांची वर्दळ जर का जास्त लागली तर. ठीक आहे. आणि अजून एक सांगायचं होतं की मी युट्यूबवर सर्च केलं, त्याच्यानंतर मग हॅरियर घेऊन मराठीमध्ये ब्लॉग हा आपला बहुतेक पहिलाच आहे. मी युट्यूबवर सर्च केलं तर नाहीच आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला जी काय सगळी माहिती मिळते आपल्या मातृभाषेमध्ये, दिस इज वन ऑफ द ब्लॉग ऑन यूट्यूब. तर लेटेस्ट अपडेट असं आहे की एक फ्लोमध्ये निघालो होतो मी आणि विचार करा की चला जेवढं जाता येईल तेवढं आपण जाऊया. तर असं करता करता आम्ही टार्गेट ठेवलं होतं की 500 किलोमीटर आग्रासाठी ठेवूया, म्हणजे आज इथपर्यंत थांबू की 500 किलोमीटर. पण असं करता करता आता आपल्याकडे फक्त 330 किलोमीटरच राहिलेत. हे तुम्हाला दिसत असेल. तर 330 किलोमीटर बाकी आहे. चांगला बऱ्यापैकी आणली. 1:30 वाजलेत आणि टोटल किलोमीटर आपले 850 किलोमीटर झाले. तर इथे स्टे करायला थांबलोय. बघू आता काय बोलतात. काय बोलतात
1200 AC 1200, नॉन AC 1000. 1000. ठीक आहे, नॉन AC कर, थंडच आहे तसंही. हां. ठीक आहे. गाडी पार्किंगला वेगळी जागा नाही आहे. नाही. ठीक आहे, तर थांबतो आम्ही इकडे. आजचं मुक्काम इकडे. शुभरात्र, उद्या सकाळी भेटू. तर आम्ही गोनाला थांबलो. गोना म्हणून एक सिटी किंवा एरिया असं समजा तुम्ही. गोनाला थांबला. तर ही रूम आम्ही घेतली आहे नॉन AC, 1000मध्ये पडली. ट्रिपल ऑक्युपन्सी. असं सामान आपलं इकडे. चला, एंड ऑफ द व्हिडिओ आजचा. शुभरात्र.